Hey you guys, my name is Manashi Rathod and a lot of you were asking me that ma'am which book we should refer for British literature. So here I am to quickly say you that what are all the books that you should refer. So मी जे हे काही बोलत आहे किंवा मी जे हे सांगत आहे ते असंच रँडमली नाही सांगत आहे. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. आय हॅव क्वालिफाईड माय महाराष्ट्र सेट इन माय फर्स्ट अटेम्प्ट securing 7th rank in Maharashtra. So I have done my MA in 2024 and also qualified my Maharashtra set in 2024 itself. So I am not a random person. After doing a lot of research and study, I have qualified the test. So that's why I am saying you, since I am eligible. Okay, so see now, let me just quickly show you. After reading all of these books, okay? All of these books, I am going to say you which are the best for you and which you can read, which will help you to understand more of English literature. So let me start. Zapurza. This book was suggested to me by my sir who was teaching me BSc English, Vishnu Patil sir. He said me this book Zapurza. तर खूप जणांचा असा डाऊट असतो की मॅम आम्हाला इंग्लिश समजत नाही, मग आम्ही जे इंग्लिशमध्ये वाचतोय त्याचं मीनिंग आम्ही एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत. तर जर आम्हाला इंग्लिशच समजत नाही तर मग आम्ही इंग्लिशमध्ये नेट सेट कसं क्वालिफाय करणार? व्हेरी सिम्पल, नो प्रॉब्लेम. सगळ्यांची एक पेज असते लर्न करायची. ओके, तुमची पेज तुम्ही हळूहळू बिल्ड करा, हाय बिल्ड करा. इंग्लिश समजत नाही ही तुमची प्रॉब्लेम आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये नका वाचू. पहिले तुम्ही एखादं मराठीचं टेक्स्ट घ्या ज्याच्यात ब्रिटिश लिटरेचर दिलं आहे, जसं मी तुम्हाला झपूर्झा बोलली, ते टेक्स्ट तुम्ही वाचा. मग त्याच्यानंतर तुम्ही दुसरं टेक्स्ट इंग्लिशमध्ये वाचा ज्याच्यात ब्रिटिश लिटरेचर दिलं आहे. मग जेव्हा तुम्ही झपूर्झा वाचताय तेव्हा तुम्हाला पूर्ण मीनिंग समजून जात आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचताय डिफिकल्ट लँग्वेजमध्ये. आणि इंग्लिश येणं आणि नाही येणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. तशी ही इंग्लिश आपली सेकंड लँग्वेज आहे. इट इज अ सेकंड लँग्वेज. जर ती नाही आली तर असं नाही आहे की आपण लाईफमध्ये फेल आहे, पण आपल्याला ही पात्रता परीक्षा जी आहे ती क्वालिफाय करायची आणि त्याच्यासाठी आपल्याकडे नेट सेटचं सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे. तर पहिले आपण झपूर्झा वाचूयात, समजून घेऊयात. मग त्याच्यानंतर आपण रूटलेज किंवा डेव्हिड डचेस किंवा विल्यम जे लॉंग कोणतेही ब्रिटिश लिटरेचरचे इंग्लिशचे बुक घेऊन ते वाचू, ते समजू. त्याच्यातले हार्ड मिनिंग्स, हार्ड वर्ड्स आपण अंडरलाईन करू, समजून घेऊ. त्याच्यात अजून व्हिडिओ बघू, समजून घेऊ. समजून घेणे हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कितीही वाचा, तुम्ही दिवसाला 10 तास बसून नुसतं वाचत आहे पण तुम्हाला कळत नाही आहे तर त्याचं काहीच अर्थ नाही. तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही जे रीड करता आहेत ते. म्हणून पहिले आपण मराठीतून एखादा टेक्स्ट ॲनालिसिस करू, देन वी विल रीड इट इन इंग्लिश, अंडरस्टँड इन इंग्लिश अँड देन वी विल डाईव्ह मोर इन टू डीपर. वी हॅव टू कम टू एव्हरीवन्स लेवल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला इंग्लिश कळत नाही तर तुम्हाला या लेवलला यायचं आहे, तर मग तुम्ही डायरेक्ट इंग्लिश वाचूनच त्या लेवलला याल का? नाही. पहिले तुम्ही मराठी वाचा, मराठीतून समजा, मग तेच मराठीतलंच टेक्स्ट इंग्लिशमध्ये वाचा आणि मग समजा. मग तुम्ही हळूहळू स्वतःला बिल्ड कराल आणि या लेवलला याल. इट इज व्हेरी इझी. हार्ड वर्क is what matters. You should understand your brain and then invest it into something. जर तुम्हाला तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी समजली आणि तरी तुम्ही बोलत आहे नाही मी असंच करील आणि सगळे असंच करताय म्हणून मी असंच क्वालिफाय करील एक्झाम, सो दिस इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही तुमच्या ब्रेनला समजा, स्वतःची स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग बनवा. अँड आय एम हिअर टू हेल्प यू. मी तुम्हाला सांगितलं आहे, इफ यू डोंट नो इंग्लिश, इफ यू फील अ लिटल बिट हार्ड इन रीडिंग इंग्लिश, यू गो फॉर झपूर्झा रीड करा आणि मग तुम्हाला हळूहळू सगळं कळेल. आय नो यू हॅव वर्कड व्हेरी हार्ड. तुम्ही खूप अवघड अभ्यास केला आहे आणि तुम्हाला आता रिझल्ट भेटणारच आहे. प्लीज डोंट गिव्ह अप. विलियम जे लॉंगची बुक तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही क्रिटिकल इंग्लिश लिटरेचर डेव्हिड डॅचेसची वाचू शकता किंवा विलियम हडसनची वाचू शकता. ठीक आहे, पण पहिल्यांदा आपल्याला झपूर्झा वाचून पूर्ण समजून घ्यायचं. ठीक आहे, असं नाही झालं पाहिजे की आपण जे वाचतोय ते आपल्याला समजतच नाही. जर आपल्याला इंग्लिश समजत नाही आहे वाचायची तर नो प्रॉब्लेम, तुम्ही मराठीतून पुस्तक घेऊन वाचा. आता काही मुलं बोलतील की एक्झाम तर इंग्लिशमध्ये सोडवायची, मग आम्ही मराठीतून पुस्तक घेऊन कसं काय वाचणार? व्हेरी सिम्पल, मराठीतून पुस्तक घेऊन वाचा, कन्सेप्ट क्लिअर करा, इंग्लिशचे पुस्तकं घ्या, इंग्लिश वाचा.
नो प्रॉब्लेम. हा तुमचा जर्नी आहे. दिस इज युअर जर्नी. यू कॅन यूज इट विथ युअर पेस. घाई नाही आहे. जितकं फास्ट सक्सेस भेटतं तितकं लवकर चाललं पण जातं. म्हणून आपल्याला स्लो बिल्ड करायचं आहे स्वतःला, आणि बिल्ड करून आपल्याला त्या पातळीवर यायचं आहे ज्या पातळीवर बाकीचे सर्व लोक आहे. तर पहिले तुम्ही काय करणार आहे, मग रेफर झपूर्झा रीड करणार आहे. ब्रिटिश लिटरेचर कम्प्लीट दिलं आहे, रीड करून मग त्याच्यानंतर तुम्ही विलियम जे लॉन्ग, डेव्हिड, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं मग ते रीड कराल. इवन रूटलेससुद्धा आहे माझ्याकडे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आय हॅव डन कम्प्लीट ब्रिटिश लिटरेचर फ्रॉम माय रूटलेज. ओके, सो यू नीड टू रीड झपूर्झा फर्स्ट अँड देन रूटलेज.